इथे घ्या वेक्टर सिटी लँडस्केप. लँडस्केप काढून टाकलं तरी चालतं. झाड आहे पुन्हा. ठीक आहे, याच्यात बघत आहे झाड बनवले. झाड कसे बनवू शकता तुम्ही? हे जरा असे आले बघा, हे बनवू आपण आज. या स्ट्रीट लॅम्प पण आहे, सायकल पण आहे, बेंच पण आहे, डस्टबिन पण आहे. ठीक आहे, याला इकडे मी सेव्ह इमेज करतो. डाउनलोड, सेव्ह, ओपन करा. रेफरन्ससाठी आपल्या फोटोशॉपमध्ये इम्पोर्ट करून घ्या. मी काय करू शकतो, याला एका नवीन डॉक्युमेंटमध्ये घेतो. असं घेतलं आणि त्यानंतर याला इथून बाहेर काढलं. आया समझ में? समजे की नाही समजे? समजलं ना? नाही समजलं? हे इथे पिन राहते, याला क्लिक करून ड्रॅग करायचं बाहेर. एकदा बाहेर आलं की याला तुम्ही मग इथे प्लेस करू शकता. याच्यामध्ये झूम इन झूम आउट करून पाहू शकता. ठीक आहे, तर झाडाचं पहिले जे आपलं पानं वगैरे आहे ते बनवून घेऊ आपण. ठीक आहे, हे याला मी सगळ्यांना पकडतो, ग्रुप करतो, नाव देतो क्लाउड्स. एक अजून बनवला, याच्यामध्ये शिफ्ट दाबून करतो मी आता. यांनी छोटे छोटे केलेले आहे, एक पहिले बनवून घ्यायचा. शिफ्ट दाबून करतो मी सगळं काही. शिफ्टने ऍड सिलेक्शन होते. ठीक आहे, न्यू लेअर घेतली, कलर घेतो याच्यामध्ये. पहिले सिंगल कलरचे बनवणं शिकून घ्या, नंतर डबल कलरचे बनवा. ठीक आहे, डबल कलरचं बनवायचं असलं काहीच नाही याच्यामध्ये. कंट्रोल दाबून याचं सिलेक्शन घेतलं आणि अल्ट दाबून याच्यामधून सबट्रॅक्ट केलं. अल्ट दाबून, हां. ठीक आहे, याच्यामध्ये काय करायचं, कलर घ्यायचा डार्कवाला. जमलं? याच्यामध्ये झाडाचा बेस बनवायचा आहे आपल्याला. एकच झाड जरा जास्तच मोठं वाटत आहे, कंट्रोल टी करा, छोटं करा. ठीक आहे, इथे लासो टूल घ्यायचा. रेक्टँगलनी पण बनवू शकता तुम्ही, हे असं काही हे नाही. ठीक आहे, बनवलं हे. याला एक नवीन लेअर घ्या. याच्यामध्ये कलर काय घेऊ आपण, हा झाडाचा खोडाचा कलर घेऊ. याच्यामध्ये कलर मधून पण तुम्ही सिलेक्ट करू शकता की रेड मधला आला. याला इकडे मागे करा. याला काय करतो, कंट्रोल टी करून पतला करतो थोडंसं. आणि थोडं झाडाची ट्रंक अशी कर्व राहते ना, ते कर्व देण्यासाठी काय करायचं, राईट क्लिक करून वार्प करायचं. वार्प. ठीक आहे, इकडे याला वार्प करतो बाहेरच्या साईडनी, इकडे याला अंदर करतो. झालं झाडाच्या खोडसारखं आलं. या दोघांना करायचं ग्रुप, याला नाव द्यायचं ट्री. याच्यातच आपण काय करू, असे जे झाडं आहेत, ग्रुप, आता ग्रुप सिलेक्ट झाला पाहिजे. मूव टूल मध्ये काल तुम्हाला सांगितलं तर ऑप्शन एक वन बाय वन सांगेल. आता इथे लेअरच्या जागी ग्रुप जर केलं तू, तर कंट्रोल जे करा, कंट्रोल टी करा. कंट्रोल जे नी लेअर बाय कॉपी, कंट्रोल टी नी ट्रान्सफॉर्म.
ठीक आहे. ठीक आहे, बड़े छोटे कर लगा रहा हूँ मैं यहाँ पे. आलं. झाड झाले. त्यानंतर एखादं छोटस झाड बनवायचं. हे असं वाला. ठीक आहे. तर याच्यासाठी काय करू, पुन्हा सिलेक्शन टूल घ्यायचं सर्क्युलर. इथे बनवा 1 2 3 4. मग याच्यामध्ये हे छोटे छोटे ऍड करायचे. ठीक आहे. याला पुन्हा काय करायचे, हे ट्रीच्या लेअरला बंद करा. एक नवीन लेअर घ्या. कलर घेतो या झाडाचा. आला. याच्यातच नवीन लेअर घ्या. नवीन लेअर घ्यायची गरज नाही. याच लेअरवर एम दाबलं तर सिलेक्शन टूल मध्ये येतो. याचा डार्क शेड बनवायला सिलेक्शन टूल. ठीक आहे. याच्यामध्ये काय करतो आपण, ब्रश घ्यायचा, हा कलर घ्यायचा. आलं डार्क वाला. याला करतो कंट्रोल T आणि छोटासा. आता याला झाडाचा बेस बनवायचा आहे तर पुन्हा काय करा, रेक्टँगल टूल घ्या. एवढा घेतला. न्यू लेअर घेतली, ब्रश घेतला. शॉर्टकट आहे Ctrl+Shift+N. ठीक आहे. Ctrl+T केलं. याला काय करायला सांगितलं तुम्हाला, वाप करायला सांगितलं. लेअर वरून वरती खाली केलं. ठीक आहे. हे आलं. हे मला अजून थोडं पतलं पाहिजे. हे शिफ्ट आणि ऑल्ट दाबून पतलं केलं. आता याच्यात अजून फांद्या पाहिजे तर काय करायचं, सिलेक्शन बनवायचं, नवीन लेअर घ्यायची. इथे आधी नॉर्मल हे बनवून घेतो. ठीक आहे. मग याला Ctrl+T करून रोटेट करतो. इथे आणून ठेवतो. इथे तर ठेवलं पण मला एवढ्यात समाधान नाही. मला याला ब्रांच सारखं दाखवायचं आहे. तर मी याला इकडे असं वार्प करतो. येत आहे. सेम याला काय करतो, इकडे कॉपी करतो, अल्ट ड्रॅगने Ctrl+T करायचा आणि फ्लिप हॉरिझॉन्टल. ठीक आहे. थोडस पतली पाहिजे ही वाली दांडी. इथे अँकर पॉईंट घेऊन पण तुम्ही काम करू शकता. याचा अँकर पॉईंट इथे जर ठेवला मी, येतं. आलं लक्ष. जाडं पतलं कसं करायचं. याला देतो Ctrl+G, नाव 302. आलं. खूप बडा कर लेतो. त्यानंतर या ट्रीला अजून आपण छोटं करू. झाली. आलं छोटे ट्री. झाडं बनले, ढग बनले. आता बनवायचं आहे बेंच. बेंच कसे बनवाल, सिंपल सिंपल आहे एकदम. तुम्हाला काय करायचं, पट्ट्या घ्यायच्या फक्त. एक न्यू लेअर घ्यायची. या न्यू लेअरवर पट्टी घेतली. हिला काय करतो, 1 2 3. आले. यांना थोडस जवळ जवळ ठेवतो. आले. या तिघांनाही काय करतो मी, Ctrl+E. Ctrl+E ने होते लेअर मर्ज. म्हणजे हे तिघही जण काय झाले, एका लेअरवर आले. याला Ctrl+T करतो आणि त्यांनी नाही केलं हे आपण करतो.
कंट्रोल. ठीक आहे, अशात मी याला थोडंसं डिस्टॉर्ट केलं मी. आलं. त्यानंतर याच्यावर एक अजून घेऊ, पुन्हा एक नवीन लेअर बनवा. अप्लाय, कंट्रोल टी करून याला छोटं करून घ्यायचं थोडं बसायसाठी. ठीक आहे. आलं. याच्यामध्ये ज्या पट्ट्या आहे बॅकग्राऊंडला, एवढं घेऊन घ्या. न्यू लेअर घ्या. कलर याच्यामध्ये थोडासा वेगळा पाहिजे. एक घ्या. यालाच कॉपी करून दुसरं घेतलं. या दोघांना पकडून याच्या खाली टाकलं, मागे टाकलं. ठीक आहे. त्यानंतर यालाच पकडून कंट्रोल जे, कंट्रोल टी. जमला बेंच. हे थोड्याशा पट्ट्या पतल्या पाहिजे होत्या. किंवा आपण एक काम करू शकतो, बेंचचं जे बसायचं आहे ना ते पण यानेच बनवू शकतो. डिलीट. याला कंट्रोल जे केलं, कंट्रोल टी केलं. जमलं. वाटतं बेंच सारखं ते. तुम्हाला जर इथे खूप हे क्राऊडेड वाटत आहे तर एम घ्या. एवढा जो पार्ट आहे याच्यातला हा डिलीट करून टाका. पाहिजे चांगलं वाटतंय असं. असंच चांगलं वाटतंय ना. याला पूर्ण देतो पार्क बेंच. आलं लक्षात. याचा कलर चेंज करायला लागेल थोडासा आपल्याला, बाकी बिल्डिंग वर दिसत नाहीये. ठीक आहे. याचा कलर कसा चेंज करायचा ते पण सांगतो तुम्हाला. इथे पार्क बेंचला डबल क्लिक करायचं. इथे कलर ओव्हरले असते. कलर ओव्हरले ऑन करा आणि याच्यामध्ये कोणताही लाईट कलर घेऊन घ्या समजा. ठीक आहे. आणि याचा ब्लेंडिंग मोड चेंज करायचा. दिसेल असं ठेवा. समजा हा ग्रीन वाला दिसत आहे. ठीक आहे. याला कलर थोडासा मी दुसरा कोणता देतो, रेड देतो. ठीक आहे. येल्लो देऊन पाहू शकता. हा चांगला वाटतं समजा, हा ठेवतो. बनले पार्क बेंचेस. ठीक आहे. त्याने डस्टबिन तर तुम्ही इझिली बनवू शकता. डस्टबिनचा काही विषय नाही. कार बनवता येते आपल्याला. खंबे पण तसेच बनवता येईल. समजलं. सिलेक्शन टूलने. ठीक आहे. यानंतर कार जर बनवायची झाला, याला सेव्ह करतो मी. कॅन नॉट बी सेव्ह विदाउट. तुम्हारा क्लास का फोल्डर कहाँ पे है. मैं, क्या नाम है अपना. फोटोशॉप. तुम्हारा नया बॅच आहे ना. कधी चालू केलं आपण. आजची किती आहे. 16. PS 16/3 25 नहीं 26. 17 तारीख की जगह पे इसको कर देता हूँ 18. ठीक आहे. हे पार्ट हुआ. कार जर पाहिजे तुम्हाला तर तुम्ही कार टाकू शकता. आले का. बेसिक पाहिजे आपल्याला. हे घेऊन घ्या समजा. ही वाली कॉपी करतो, पेस्ट करतो. आलं. याच्यामध्ये नाही का हे खालची पट्टी नको मला. तर या पट्टीला हा सिलेक्शन करून घ्यायचं. याच्यातलं काही नाही करायचं. तुम्हाला सांगतो डायरेक्ट इथे घ्या. शेप टूल मध्ये या. शेप टूल मध्ये आले. एक रेक्टँगल बनवला. ठीक आहे.
या रेक्टँगलचा कलर जो आपण आहे या कलरचा घेऊ आणि याचा जो फील आहे तो सध्याचा बंद करून टाकू. आलं हे प्रॉपर्टीज जे आहे या प्रॉपर्टीजला इकडे लावून टाकतो. याला काय करायचं? हा, समजलं नाही? पुन्हा दाखवतो. इथे शेप टूल मध्ये गेलो, रेक्टँगल टूल घेतला, इथे चेक करायचं की शेप असलं पाहिजे, फील याचा नन ठेवायचं. एवढं बनवलं, ठीक आहे. आता मी जर करील त्याचे चारी कोणते सोबत राऊंड होत आहे, म्हणजे चारी कोणते नाही करायचे, वरचे दोनच करायचे आहे. तर अल्ट दाबायचं आणि याला राऊंड करून घ्यायचं. आलं? त्याच्यात आता आपल्याला काय करायचं की खालचा पार्ट सबट्रॅक्ट करायचा आहे. होल पाहिजे ना तेवढ्या टायरमध्ये, टायरसाठी. तर इक्लिप्स घ्यायचा, इथे ऑप्शन मध्ये यायचं सिलेक्शनच्या, आणि सबट्रॅक्ट फ्रॉम शेप करायचं. आणि याला काय करायचं ते इथे असं आहे, आणि यालाच कंट्रोल सी कंट्रोल व्ही, नाही, पाथ सिलेक्शन टूल मध्ये या, कंट्रोल सी, यस, नाही, हा जो आहे ना एक नवीनच बनवायला लागेल मला. कुठे गेला? इथे घ्यायचं, याला नवीन वाल्याला ठेवायचं सबट्रॅक्ट मध्ये, सबट्रॅक्ट फ्रॉम सिलेक्शन करायचं. ठीक आहे. आता तुम्ही जर याच्यात कलर भराल ना तुम्हाला समजून येणार. यार इमेजला बंद करा, हे असं आलं. आलं हे, जमली बॉडी. जरी हार्ड वाटलं तर सध्या राहू द्या, अजून पुढे शिकवतो मी, त्याच्यामध्ये सांगतोच तुम्हाला. जेवढं जमते तुम्हाला तेवढं करा, मी करून दाखवतो तुम्हाला की कसं करता येते. ठीक आहे. इथं अजून एक रेक्टँगल घ्यावं लागेल. ठीक आहे. याच्यामध्ये नन करा, याच्यातला हा पॉइंट इकडे करू केला, हा पॉइंट इकडे करू केला. ठीक आहे, एवढा करू केला. याच्यामध्ये समजा कलर मी दुसरा कोणताही भरून टाकतो, ग्रीन भरून टाकला. याची ओपॅसिटी कमी करायची. आता याच्यामध्ये आपल्याला खिडकीसाठी छिद्र करायचे आहे. ठीक आहे. तर काय करतो, इथं सिलेक्शन घेतो, ऍडला सबट्रॅक्ट वर टाकतो, आणि हे बनवून घेतलं. याला सबट्रॅक्ट वर टाकला. आता याला काय करू, ऑल्ट दाबून हे इथे केलं. सेम काय करतो की एक रेक्टँगल इथं बनवतो, आणि याला इथे शार्प हे करून टाकतो. ठीक आहे. तर आता जर चेक करशील तू, याचा फील्ड मध्ये कलर घे, हा वाला, याला बंद कर, आणि याची ओपॅसिटी वर फुल. बनली कारची बॉडी आपल्या. जर आपल्याला कारची बॉडी नाही, कलर हा नाही आवडला, तर काय करू शकतो आपण, कार अंडरस्कोर बॉडी, कलर तुम्ही जो पाहिजे तो घेऊ शकता. तुम्हाला समजा पिवळ्या कलरची कार पाहिजे, नॉर्मल करा, पिवळा रंग घ्या, टॅक्सी बनून जाते. हे एवढाही प्युअर पिवळा नाही घेऊ, थोडस डार्क वाला घेऊ. आलं? या कारच्या बॉडीला इथे येऊन असं छोटं करायचं. इथे बनवली. चक्के जे आहे ते कसे आहे पाहून घ्या, ब्लॅक कलरचे रिंग आहे. ठीक आहे. तर ब्लॅक कलरच्या रिंग कशा घेऊ आपण, डायरेक्ट डायरेक्ट तशा घ्या, किंवा अशा इथूनही बनवता येते तुम्हाला. एक सेकंड. ठीक आहे, एक सिलेक्शन बनवलं आपण. यालाच काय करतो मी, अजून एक सिलेक्शन बनवतो याच्यातून. एवढं. आता इथे एक न्यू लेअर घेतो, प्रेस करतो, डिफॉल्ट कलर ब्लॅक कलर घेते, ब्लॅक अँड व्हाईट. शॉर्टकट येता येता येते तुम्हाला, टेन्शन नका घेऊ, त्याचं जास्त लोड नका घेऊ. ठीक आहे. जमले. इथे पहा कारचं आपलं हे थोडंसं इनकम्प्लीट झालं. याला ओपन कर. हा जो शेप आहे ना, याला मी
हम्म, आलं. जमली कार. ठीक आहे, कारला काय करू आपण, कॉपी करू. कंट्रोल जे, इकडे एक ठेवतो, इकडे एक ठेवतो, आणि यांचे काय करतो, कलर थोडेसे चेंज करतो. ठीक आहे, याच्या कलर मध्ये जायचं, कारच्या बॉडीचा कलर ओव्हरलेवर डबल क्लिक करा. याला घेतो रेडिश कलरची, आली. या कारला घेतो कलर ओव्हरले, याला घेतो पर्पल कलरची. आलं, समजून आलं कसं करायचं. ठीक आहे, याला सेव्ह करतो. याला काय करतो, माझी सवय आहे की मी जेव्हा आता हे समजा आपल्याला वर्क टाकायचं आहे, कुठे अपलोड करायचं आहे, याला थोडंसं स्ट्रोक टाकून द्यायचं. व्हाईट कलरची फ्रेम घेतो, 5 पिक्सल कमी झाले. पुन्हा घे, अंडू करून स्ट्रोक, 15 पिक्सल. आला. व्हाईट कलर जरा उठून नाही दिसत आहे. ब्लॅक घेऊन पाहायचं का, ब्लॅक घेऊन पाहू. 25. नाही, ब्लॅक अजून दबत आहे. ठीक आहे, याच्यापेक्षा रेड घेतो मग. ठीक आहे, हे थोडस हायलाइट झालं पाहिजे आपण जे बनवलं ते, बाकी काही नाही. कंट्रोल अल्ट एस, पी एस जेपीजी. करता येईल, ट्राय करा, जिथे अडलं तिथं मला सांगा. ठीक आहे, फोटोशॉप बॅच, फोटोज, मॅट, 16 तारीख. ठीक आहे, एवढं उद्या कंप्लीट पाहिजे तुमचं. झाडं, बेंचेस, कार. कोणी काय करायचं, आज जसं केलं तसं नका होऊ देऊ. क्लास जाताना किंवा सकाळी आले 9:30 पावणे 10 वाजता की पहिले वर्क टाकून द्यायचे, म्हणजे आपण बॅच आपली लेट नाही चालू होणार. झालं तर तुमचं एका दिवशी 2च टॉपिक घेऊन घेत जाऊ आपण, म्हणजे तेवढंच तुम्हाला असाइनमेंट करायला वेळ राहते दिवसभर. सुरुवातीला थोडंसं स्पीड यायला वेळ लागेल तुम्हाला, एकदा शॉर्टकट वगैरे हातात बसले की मग काही टेन्शन नाही त्याचं. हा, लिहायचं एक काम करा, सिलेक्शन टूल्स लिहून ठेवा तुमच्याकडे. सिलेक्शन टूल्स मध्ये लासो टूल, लासो मध्ये ठीक आहे. अजून मॅग्नेटिक लासो टूल. अजून एक आलेला आहे फोटोशॉप मध्ये आता टूल, लासो मध्ये सिलेक्शन ब्रश टूल. ब्रश टूल, त्यानंतर QUI सिलेक्शन. एक सेकंड.
ठीक आहे. रेकॉर्डिंग मी पॉज करून घेतो.